बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्यासाठी केंद्राने ठोस भूमिका घ्यावी. ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे मागणी. प्रस्तावित जागतिक धम्म परिषद आंबेडकरी धम्मविचारांशी सुसंगत असावी अशी भूमिका. कोल्हापुरात ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित असलेल्या जागतिक धम्म परिषदेच्या पार्श्वभूमीवर बोधगया येथील 1949च्या बोधगया मंदिर कायदा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा कायदा रद्द करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारकडे ठोस पाठपुरावा करावा अशी मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी निवेदनाद्वारे केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथं बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांच्या धम्मक्रांतीच्या मूलभूत विचारांशी सुसंगत अशी जागतिक धम्म परिषद असावी अशी भूमिका ब्लॅक पॅन्थर पक्षानं मांडली आहे. बोधगया येथील महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनासाठी असलेल्या 1949च्या कायद्यात हिंदू आणि बौद्ध समाजातील प्रतिनिधींचा समावेश असलेल्या समितीची तरतूद आहे. जिल्हा दंडाधिकारी हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या व्यवस्थेत बदल करून महाबोधी महाविहाराचा कारभार बौद्ध समाजाच्या धार्मिक आणि वैचारिक स्वायत्ततेनुसार चालवण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा उपयोग करून बोधगया मंदिर कायदा 1949 रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ठोस मागणी करावी. त्यानंतरच जागतिक धम्म परिषद आयोजित करण्यात यावी अशी स्पष्ट भूमिका पक्षाने घेतली आहे. कायदा रद्द करण्याच्या प्रश्नावर ठोस निर्णय न घेता परिषद आयोजित केल्यास तिला सामाजिक आणि नैतिक विरोधाला सामोरं जावं लागू शकतं असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय. दरम्यान बौद्ध धम्माच्या मूलभूत तत्वांशी विसंगत विचारसरणी असलेल्या व्यक्तींना किंवा मनुवादी संघटनांशी संबंधित भिक्खूंना जागतिक धम्म परिषदेत विचारमंच उपलब्ध करून देऊ नये अशी मागणीही पक्षानं केली आहे. अशा प्रवृत्तींमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या वैज्ञानिक, समतावादी आणि मानवतावादी बौद्ध धम्माच्या विचारांना बाधा पोहोचू शकते असा दावा निवेदनात करण्यात आलाय. परिषदेत आंबेडकरी विचारधारेचे बौद्ध भिक्खू, अभ्यासक आणि विचारवंतांना प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचा दाखला देत प्रस्तावित धम्म परिषद ही समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि विवेकवादाच्या विचारांना बळ देणारी ठरावी अशी अपेक्षाही ब्लॅक पॅन्थर पक्षाने व्यक्त केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जागतिक धम्म परिषद महत्त्वाची ठरू शकते. मात्र तिचं स्वरूप आंबेडकरी विचारांशी सुसंगत असणं आवश्यक आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलंय. या निवेदनावर तानाजी गोंधळी, प्रवीण निगवेकर, प्रिया शिरगावकर, दयानंद कांबळे यांच्यासह संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. बोधगया मंदिर कायद्याबाबत केंद्र सरकारनं भूमिका स्पष्ट करावी आणि प्रस्तावित जागतिक धम्म परिषदेला आंबेडकरी धम्म विचारांची दिशा द्यावी या मागणीनं कोल्हापुरातील धम्म परिषदेपूर्वी नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.